हे गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे साहिल मराठी ब्लॉग्समध्ये। तर आज हा माझा पहिलाच ब्लॉग आहे या चॅनलवरती। सो मी अशी आशा करतो की तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहात। आणि आज आपल्यासोबत माझा मित्रसुद्धा आला आहे, रोहित। तुम्ही बघू शकता, रोहित ऐकर हाय। सो गाईज, ह्याच्या अगोदर माझा अजून एक चॅनल आहे साहिल मोहिते 29, ज्याच्यावरती मी हिंदीमध्ये ब्लॉग करतो। सो मला असे माझ्या मित्रांकडून ॲडवाईस भेटले की तू एकदा मराठीमध्ये का ना ब्लॉग ट्राय करत। सो त्यांच्या आग्रहाला मानून मी आजपासून मराठी ब्लॉगसाठी आज सुरुवात करतो आहे। सो ह्याच्या पुढचे सगळे ब्लॉग्स या चॅनलमध्ये मराठीमधून असतील। सो ज्या लोकांनी जो आमचा पहिलावाला चॅनल आहे साहिल मोहिते 29, त्या चॅनलला जाऊन नक्की विजिट करा आणि त्या देखील व्हिडिओ एन्जॉय करा। आणि हा आजचा ब्लॉग देखील तुम्ही एन्जॉय कराल अशी आशा लावतो। आणि आजच्या ब्लॉगला आम्ही सुरुवात करतो। तर आज मी आणि रोहित आम्ही आलो आहे नारायण तलावमध्ये। चिपळूणमधील एक निसर्गरम्य तलाव आपण बोलू शकता, जिथे पहिल्या वेळेस हे एवढं डेव्हलप नव्हतं, तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पूर्ण डेव्हलप झालं आहे। तर आजचा व्हिडिओ आपण नारायण तलावावरतीच करणार आहोत। तर तुम्हाला आज पूर्णपणे नारायण तलावचे एक नवीन रूप आज दाखवू आम्ही तुम्हाला। सो पूर्णपणे ब्लॉगमध्ये राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा। बाय। तुम्ही बघू शकता की हे या समोरचा एंट्रन्स आहे, जो नारायण तलावामध्ये येताना हा गेट आहे। आणि त्याच्यासोबत हे जे लोकार्पण झालं नारायण तलावाचं, त्यावेळेस हे आपले जे मोठे नेते त्यांच्या हस्ते सगळं उद्घाटन झालेलं आहे। तुम्ही बघू शकता माननीय उदयजी सामंत साहेब हे देखील या तलावाच्या उद्घाटनाच्या वेळेस आले होते। इतर काही प्रमुख पाहुणे देखील यावेळेस आले होते। तुम्ही बघू शकता त्यांची नावे इथं दिलेली आहे आणि हे तलाव देखील तुम्ही बघू शकता। साधारणतः ह्या तलावाला पूर्णतः तयार होण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागला आहे। म्हणजे ज्यावेळेस ह्या तलावाचं काम चालू होतं त्यावेळेस पावसाचे दिवस होते, तर त्यावेळेस देखील आम्ही आलो होतो। त्यावेळेस आम्ही आमच्या त्या चॅनलवरती म्हणजे साहिल मोहिते 29 ह्या चॅनलवरती देखील एक व्हिडिओ केली आहे। ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या चॅनलवरती जाऊन। सो आजचा व्हिडिओ खूप भारी असेल, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही राहाल अशी मी आशा बाळगतो। आणि तुम्ही समोर देखील बघू शकता की लहान मुलांसाठी देखील इथे प्लेग्राऊंडसारखे छोटे छोटे पॉईंट देखील तयार झाले आहेत। हे समोर तुम्ही आणि हे सिक्युरिटी कॅबिन तुम्ही समोर बघू शकता। इथे सिक्युरिटी कॅबिन देखील आहे। पूर्ण तलावाच्या देखरेखीसाठी इथे सिक्युरिटी कॅबिन आहे। तसंच लहान मुलांसाठी इथे प्लेग्राऊंडसुद्धा आहे। म्हणजे ह्या तलावामध्ये आल्यानंतर लहान मुलांसाठी देखील एक आकर्षणाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी एक प्लेग्राऊंडसुद्धा इथे आहे। आणि त्याच्यासोबत आता आपण ह्या तलावाचं एक पूर्ण राऊंड मारणार आहोत आणि ज्या नवीन गोष्टी या तलावामध्ये ज्या नवीन रूपाने आल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। सो ब्लॉगच्या शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा। तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता संध्याकाळच्या वेळेस आलो आणि संध्याकाळच्या वेळेस सूर्य देखील तुम्ही बघू शकता आणि हे सुंदर तलाव देखील तुम्ही बघू शकता। हे तलाव सुंदर आपल्या चिपळूणमध्ये आहे, एक मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण का हे तलाव ह्याच्या अगोदर असं नव्हतं। हे पूर्ण तलाव तयार होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला, मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। सो तुम्ही समोर बघू शकता की इथे हे लाईटीचे खांब देखील इथे लावले गेले आहेत, जे आणि समोर CCTV कॅमेरा देखील तुम्ही बघू शकता।
म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेस देखील इथे आलात तर तुम्हाला असं म्हणजे कोणता प्रॉब्लेम नाही येणार. रात्रीच्या वेळेस तुम्ही देखील नारायण तलावामध्ये येऊ शकता आणि ह्या पूर्ण तलावाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे डस्टबिन पॉईंट देखील इथे आहेत आणि त्याच्यासोबत ते आर्टिफिशियल गवत देखील इथे लावले गेले आहे. तुम्ही बघू शकता चारी साईडला आणि छोटी छोटी झाडेसुद्धा इथे लावली गेलेत. ह्या साईडला आहेत, काही या साईडला आहेत, काही या साईडला देखील आहेत आणि हे तलावाच्या मध्ये तुम्ही हे छोटं जंगलसुद्धा बघू शकता. असं म्हटलं जातं की ह्या तलावामध्ये मगरसुद्धा आहे एक, म्हणजे आम्ही अजूनपर्यंत बघितली नाही. जर दिसली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही नक्की दाखवू. आणि संध्याकाळच्या वेळेस इथे खूप लोकंसुद्धा येतात या तलावामध्ये फेरफटका मारण्यासाठी. तुम्ही बघू शकता आजूबाजूला लहान मुलांची गर्दी देखील तुम्ही पुढे बघू शकता त्या साईडला समोर तिकडे. आणि हे पूर्ण तलाव तुम्ही बघू शकता. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. आणि जे जे लोक ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले त्या लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा, काय की या चॅनलवरती अजून नवीन व्हिडिओज येतील. इथे समोर उभे राहण्यासाठी ह्या रेलिंगसुद्धा लावण्यात आल्या आहेत. तुम्ही बघू शकता ही छोटी छोटी झाडेसुद्धा इथे लावण्यात आले आहेत. तुम्ही बघू शकता इथे छोटी ही झाडं आहेत. म्हणजे ही छोट्या झाडांनी ह्या तलावाचं रूप एक अजून प्रकारे निखरून येईल, म्हणजे अजून त्याच्यात वाढ होईल या छोट्या झाडांमुळे. आणि त्याच्यासोबत हे नारायण तलावाचं सुंदर नाव देखील तुम्ही बघू शकता समोर. माझं चिपळूण माझा अभिमान आणि नारायण तलाव माझं चिपळूण सुंदर चिपळूण, हे सुंदर ब्रीदवाक्य देखील तुम्ही समोर बघू शकता. आणि हे सुंदर प्रकारे इथे मांडण्यात आलं. अशा भरपूर गोष्टी आहेत ह्या तलावामध्ये बघण्यासाठी. तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा आणि हे पूर्ण तलाव बघा, कारण का हे तलाव आपल्या चिपळूणमध्ये आहे. एक चांगली गोष्ट आपल्यासाठी. आणि ह्या तलावासाठी भरपूर लोकांनी मेहनत घेतली आहे या तलावाचं पूर्ण नूतनीकरण करण्यासाठी. सो नक्की आणि या तलावाला व्हिजिट करून जावा. आणि त्याचबरोबर ह्या तळामध्ये तुम्ही आल्यानंतर ज्यावेळी पाऊस नसतो त्यावेळेस तुम्हाला बसण्यासाठी देखील इथे ह्या जागा केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी अशा जागा केलेल्या आहेत. इकडे आहेत, या साईडला आहेत. पूर्ण या तळावाच्या साईडला तुम्ही बघू शकता या ज्या बसण्याच्या जागा आहेत. म्हणजे आणि त्याच्यासोबत जर का समजा पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही आलात तर त्यासाठी देखील इथे नियोजन करण्यात आलं आहे. ते समोर तुम्ही बघू शकता ही शेड देखील आहे, की तुम्ही ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस देखील तुम्ही बसू शकता. आणि समोर त्याचबरोबर तुम्ही स्वच्छतेचा देखील इथे नियम पाळला जाणार आहे, तुम्ही समोर बघू शकता. आणि त्याचबरोबर हे तलाव स्वच्छ ठेवण्याचं काम देखील आपल्या हातात आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस अशा ठिकाणी जातो त्यावेळेस त्या जागेला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे ही आपली जबाबदारी असते सामान्य नागरिकाची. त्याचबरोबर ज्या लोकांनी ह्या तलावासाठी व आपण ज्या ठिकाणी जातो फिरण्यासाठी त्या जागेसाठी भरपूर लोकांनी मेहनत घेतलेली असते त्या गोष्टीला तयार करण्यासाठी व नवीन रूपाने तयार करण्यासाठी. सो आपण ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जाऊ तिथे आपण पहिला त्या जागेला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करू. हे समोर बघू शकता तुम्हाला पावसामध्ये बसण्यासाठी देखील इथे नियोजन करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे लाईटीचे पोल पूर्ण चारी साईडला तुम्ही बघू शकता तलावाच्या. आणि संध्याकाळच्या वेळेस इथे आल्यानंतर मनाला देखील खूप छान वाटतं. तुम्ही नक्की कोणत्याही टाईमला तुम्ही येऊ शकता इथे आणि ह्या तलावाचा एक फेरफटका मारून तुमचं मन देखील हलकं करू शकता. आणि आपल्या परिवारासोबत देखील तुम्ही इथे येऊन जाऊ शकता. त्याचबरोबर ह्या तलावामध्ये एक फिक्स टायमिंग आहे, त्या टायमिंगनुसारच तुम्हाला इथे यावं लागेल. सकाळी 5 ते 10 ते संध्याकाळी 5 ते 10 असा ह्या तलावाचा टायमिंग आहे. दुपारच्या वेळेस हे पूर्णतः बंद असतं. सो ह्याची देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे. नाहीतर काही लोकांचं असं होतं की दुपारच्या वेळेस देखील ते येतात पण त्यावेळेस हे तलाव बंद असतं. म्हणून 2 फिक्स टायमिंग दिले गेले आहेत तलावाला, जे सकाळी आणि संध्याकाळी आहेत. तुम्ही बघू शकता की आता
आता तुम्हाला मी दाखवलं आहे की व्हिडिओमध्ये पूर्णतः आहे नारायण तलाव. सो आज अनंत चतुर्थी आहे आणि त्याच दिवशी मी आणि रोहित आलो तलावाच्या व्हिजिटिंगसाठी. रोहित देखील आहे माझ्यासोबत आणि हे तलाव पूर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागला आहे आणि एक सुंदर रूप या तलावाला भेटलं आहे जे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चिपळूणमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बघण्यासाठी जाऊ शकतो. म्हणजे आपण जात नाही अशा गोष्टी बघायला, कारण की जर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी जात असेल तर आपण तिला जाऊ देतो, पण आपल्या मनाला वाटेल त्यावेळी आपण तिथे जात नाही. अशा गोष्टी करणं हे चुकीचं आहे माझ्या मते. तर तुमच्या मनाला ज्या गोष्टी करण्यासाठी आवडतात त्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि दुसरे काय करतायत त्यांचा विचार न करता आपल्याला ज्या गोष्टीमध्ये करून जास्त आनंद भेटतो ती गोष्ट आपण नक्की करू शकतो. तर आज तुम्ही बघू शकता नारायण तलाव हे पूर्ण चारी साईडनी. आणि ह्याच्या अगोदर देखील आम्ही नारायण तलावामध्ये व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो. आमच्या पहिल्या चॅनलवरती देखील ह्या तलावाचे 2 पार्ट येऊन गेलेत, म्हणजे पार्ट 2 आणि पार्ट 1 असे 2 पार्ट आमच्या जो हिंदीमध्ये चॅनल आहे त्या चॅनलवरती आहेत. सो ते देखील तुम्ही बघू शकता. साहिल मोहिते 29 आपल्या चॅनलचं नाव आहे, तर नक्की विजिट करा त्या चॅनलला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज आमच्या कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद द्या आणि कसा वाटला ब्लॉग आम्हाला नक्की सांगा. आणि अशा नवीन ब्लॉग्ससाठी, मराठी ब्लॉग्ससाठी साहिल मराठी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि ह्याच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओज मराठीमध्ये असतील आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज आम्ही नक्की घेऊन येऊ. आणि माझ्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा मित्र रोहित असेल, जो तुम्ही पुढे चालताना बघू शकता, तो देखील आपल्यासोबत असेल याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. आणि जास्त करून तुम्हाला चिपळूणमधील व्हिडिओज बघायला मिळतील. सो नक्की बघा सर्व व्हिडिओ आणि एन्जॉय करा. बघितलं असेल पूर्ण नारायण तलाव असे मी आशा करतो. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही तयार राहा. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जी लोक चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आज आमचा हा पहिलाच ब्लॉग आहे, तर प्लीज गाईज सपोर्ट करा आणि अशा नवीन मराठी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय करत राहा. सो बाय बाय गाईज, काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. बाय.